आत्मविश्वास, मेहनत करण्याची तयारी आणि जिद्द असली की कुठलीही गोष्ट कठीण नाही। याचे उदाहरण म्हणजे जिरेनियमची शेती करणारा यश गणोरकर हा उच्च शिक्षित तरुण। विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट येथील यश गणोरकर हा 23 वर्षांचा युवक सध्या शेतीमध्ये आत्मविश्वासपूर्वक विविध प्रयोग करतोय। इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमधून MSc ची पदव्युत्तर पदवी त्याने घेतली आहे, तर मुक्त विद्यापीठामधून दूरस्थ शिक्षण पद्धतीने मार्केटिंगमध्ये MBA देखील तो करतोय। या भागामध्ये जिरेनियमची शेती करणं जोखमीचं होतं, मात्र ती जोखीम त्यानं पत्करली आणि यशस्वी प्रयोगही केलाय। मी एक नाविन्यपूर्ण शेती केली, त्याचं नाव जिरेनियम असं आहे। जिरेनियम पासून तेल निर्मिती होतं, कोणतेही जनावर खात नाही, कोणची कीड येत नाही, म्हणून आपल्याला वरतून स्प्रेइंग म्हणून काही पाहिजे नाही। पिकापासून आपण लागवडीपासून तर सलग 3 वर्ष या पिकाचं उत्पन्न घेऊ शकतो। यशकडे वडिलोपार्जित 3 एकर 60 गुंठेच शेती आहे। त्याचे वडील शेतीच करतात। संत्रा हे त्यांचं मुख्य पीक आहे। एका दिवशी नगर शिर्डी भागामध्ये यशला जिरेनियमची शेती आणि तेल निर्मिती युनिट पाहावयास मिळालं। उत्सुकतेमुळे तेथे त्याने जाऊन पाहणी केली आणि हा प्रयोग आश्वासक वाटला। त्यानंतर तो 2-3 दिवस तिथे राहिला आणि घरी परतल्यावर या प्रयोगाची संकल्पना वडिलांना सांगितली। मात्र आपल्या भागामध्ये हा प्रयोग म्हणजे मोठी जोखीम होती, त्यामुळे वडिलांनी त्याला नकार दिला। पण जिद्दी यशने त्यांना शिर्डी भागात नेलं आणि हा प्रयोग प्रत्यक्ष दाखवत त्याचे महत्त्व पटवून दिलं। यशने 40 एकर शेती कराराने करण्यास घेतली आहे। त्यात सुरुवातीला 2.5 एकरांमध्ये सन 2022 मध्ये जिरेनियमचा प्रयोग सुरू केलाय। नंतर नगर जिल्ह्यातील नेवासा येथून 6 रुपये प्रति रोप याप्रमाणे 2.5 एकरांसाठी 36,000 रोपे त्यानं आणली आहेत। गादी वाफे, इनलाईन ठिबक, झिगझॅग पद्धतीने 4 बाय 1.25 फूट अंतरावर त्याने जिरेनियमची लागवड केली आहे। याची लागवड ऑक्टोबर ते मार्च या कालावधीमध्ये केली जाते। किडे रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो। जिरेनियमच्या विशिष्ट गंधामुळे वन्य प्राणी त्याकडे फिरकत नाहीत। एकदा लागवड केल्यानंतर 3 वर्ष उत्पादन घेता येतं। दर 3 महिन्यांनी एकदा याप्रमाणे वर्षातून 4 वेळा कापणी, एकरी 10 ते 12 टन पाला मिळतो। यंदा 12 एकरांवर त्याच्याकडे जिरेनियमची लागवड करण्यात आली आहे। एका वर्षातून 4 कटिंग येतात, म्हणजेच 3-3 महिन्यावर कटिंग येतं। एका कटिंगला 10 ते 12 टन पाला निघतो आणि एका टनातून 1 लिटर ऑइल निघतं, म्हणजे 1 ppm, 1 किलोतून 1 ग्रॅम असं ऑइल निघतं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या तेलाला खूप मागणी आहे, म्हणूनच या तेलाची डिमांड भरपूर आहे। या तेलाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये प्रति लिटर 10,000 रुपये इतका भाव आहे। वार्षिक उत्पन्न 2.5 ते 3 लाखापर्यंत येतो। जिरेनियम शेतीच्या जोडीला यशने चिया शेतीचीही धाडस केली आहे। त्या चिया बियांचा शोध लागला, तेथील शेतीही त्यानं पाहिली आणि बाजारपेठ आणि दरांचाही अभ्यास केला। तेथूनच बियाणे देखील खरेदी केले आणि सुरुवातीला 5 एकरांवर लागवड केली आहे। पहिल्या वर्षी चांगला अनुभव आल्यानंतर यंदा क्षेत्र 25 एकरांवर नेलं असून चिया बियाण्यांचा दर 1500 रुपये प्रति किलो असून सुमारे 3.5 महिने कालावधीचं हे पीक आहे। जिरेनियम सोबतच मी एक नवीन पिकाची लागवड केली, त्याचं नाव चिया सीड आहे। चिया सीड हे अनेक गुणधर्म नी भरलेलं आहे। त्यामध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी ऍसिड, कॅल्शियम, प्रोटीन, मिनरल्स, फायबर्स आणि अनेक गुणधर्म त्यामध्ये आहे। आपण कोणतेही जनावर खात नाही, कोणची कीड येत नाही, म्हणून आपल्या वरतून स्प्रेइंग म्हणून याला काहीच पाहिजे नाही। हे सलग 3 ते 3.5 महिन्याचं पीक आहे, हार्डली 4 महिन्याचं। ऑर्गॅनिक केलेलं अजून चांगलं। जिरेनियम तेल सुगंधी आणि औषधी असल्याने त्याला औद्योगिक, औषधी, सौंदर्य प्रसाधने, परफ्यूम आदी उद्योगांमधून मोठी मागणी आहे। त्या दृष्टीने यशने सोशल मीडिया व या क्षेत्रात कार्यरत शेतकऱ्यांशी संपर्क साधत जिरेनियम तेल व्यावसायिकांचे संपर्क मिळवले, त्यांच्याकडून बाजारपेठ व बारकावे घेतले। दरम्यान 1939 पासून या तेलाच्या व्यवसायामध्ये असलेल्या मुंबईतील एका कंपनीला यश तेलाचा पुरवठा करतो आहे। त्याला 12,000 रुपये प्रति लिटर दरही मिळतोय। त्यामुळे यश नावाचा हा उच्च शिक्षित शेतकरी तरुण इतर शेतकऱ्यांकरिता प्रेरणादायी ठरतोय। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, अमरावती।